ब्रेक के बाद स्वागत है आपका सी न्यूज भारत में। डोंबिवली शहर में योगदान देने वाले गणमान्य व्यक्तियों के काम को सलाम करने के लिए सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चौहान द्वारा 11 अक्टूबर को डोंबिवली रेलवे स्टेशन के सौंदर्यीकरण का उद्घाटन किया गया, जिसमें यह कहा गया था कि रेलवे स्टेशन का सौंदर्यीकरण करने के लिए केंद्र शासन और राज्य शासन की निधि से उद्घाटन किया है और यहां पर कोई अनाधिकृत स्टॉल ना हो, इसका प्रशासन द्वारा ध्यान रखा जाएगा। शिवसेना उद्धव बालासाहब ठाकरे पदाधिकारी दीपेश महात्रे ने डोंबिवली के सर्वे सर्वा हॉल में एक प्रेस कॉन्फ्रेंस कर, जिसमें महात्रे ने कहा कि मंत्री रविंद्र चौहान द्वारा किए गए उद्घाटन डोंबिवली के मतदारों को लुभाने के लिए किए गए हैं, ऐसा आरोप उन्होंने लगाया है। रेलवे प्रशासन और महानगर पालिका के अधिकारियों ने जानकारी दी है ये काम निष्कृष्ट दर्ज का है और ये 2 महीने बाद ये सौंदर्यीकरण निकाल दिया जाएगा। इस बार डोंबिवली विधानसभा में मतदार मंत्री रविंद्र चौहान को अपनी जगह दिखाएंगे। डोंबिवली शहरामध्ये रेल्वे स्टेशन परिसर हा सुशोभित करण्यात यावा या दृष्टिकोनातून या भागामध्ये आपण पाहिलं असेल की पूर्वी या भागांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अनधिकृत असे स्टॉल्स होते आणि हे अनधिकृत स्टॉल्स पुन्हा या भागामध्ये येऊ नये म्हणून इथे असणारी रेल्वेची जागा आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची हद्द यामध्ये सुशोभीकरण करण्यात यावं या दृष्टिकोनातून डोंबिवली शहरामधील असणारी प्रत्येक क्षेत्रातील मान्यवर मंडळी की ज्यांनी डोंबिवलीचं नाव साता समुद्रापर्यंत नेलं अशा प्रत्येक व्यक्तीला एक आयडियल या शहरातील लोकांनी समजावं। मग त्यामध्ये साहित्य नगरी असेल, क्रीडा नगरी असेल किंवा त्याबरोबर उद्योग नगरी असेल, या प्रत्येक क्षेत्रामध्ये असणाऱ्या ज्यांनी डोंबिवलीचं नाव मोठं केलं अशा प्रत्येकाला एक या भित्तिचित्रकावरती स्थान देण्यात यावं या दृष्टिकोनातून आपण त्याची सुरुवात केली आणि एक चांगल्या पद्धतीने हा भाग सुशोभीकरण यावा या दृष्टिकोनातून आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी, देवेंद्रजी आणि अजितदादा आणि त्याचबरोबर खासदार श्रीकांत शिंदे या सगळ्यांच्या सहकार्यातून या संपूर्ण कामासाठी योगदान मिळवलं। राज्य शासनाने याला भरीव निधी प्राप्त करून दिला। सुशोभीकरणाच्या नावाखाली भ्रष्टाचाराचा महामेरू उभा राहिलाय। तुम्ही बघितलं असेल तर आमचे सर्वांचे प्रेरणास्थान कॅप्टन विनय कुमार सच्चान यांच्या फोटोच्या समोर आज पानटपरी लागलेली आहे। उद्या अनेक तिथे महापुरुषांचे फोटो आहे, त्यांची ही जी विटंबना केली जात आहे याला जबाबदार कोण? जे सुशोभीकरण केलंय अर्धवट अवस्थेत आहे, काल पाऊस पडला तर त्याचा काही भाग खाली पडला होता। या सगळ्या गोष्टींना जबाबदार कोण? स्टेशन 5 नंबर प्लॅटफॉर्म, स्टेशनच्या आतमध्ये कुठलीही सुविधा नाही, महिलांना 5 नंबर प्लॅटफॉर्मवर उभं राहण्यासाठी शेड नाहीये, भर पावसामध्ये उन्हामध्ये माझ्या महिला भगिनी तिथे उभ्या राहतात। तर ह्याला सगळ्याला जबाबदार कोण? ह्याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला आहे आणि ही जी आमच्या महापुरुषांची डोंबिवलीतल्या प्रतिष्ठित नागरिकांची जी विटंबना केली जाते याला जबाबदार कोण? नवीन सुशोभीकरण केलेलं आहे, नवीन रेल्वेचा एक प्रकल्प आलेला आहे, त्याच्यामध्ये अनेक ब्रिजेस आणि ओव्हरब्रिज आणि जे प्लॅटफॉर्मवरचं जे नवीन बांधकाम होणार आहे त्या बांधकामामध्ये हे सगळे केलेलं जे स्ट्रक्चर्स आहेत, जे सुशोभीकरण केलेलं आहे, सुशोभीकरणाच्या नावाखाली जे स्ट्रक्चर उभे केलेत ते येत्या 2 महिन्यामध्ये काढावे लागणार आहेत। आमचे 8 कोटी वाया जाणार आहेत, जनतेचे 8 कोटी याच्यामध्ये वाया जाणार आहेत आणि हे येत्या 2 महिन्यामध्ये काढावं लागणार आहे। आपण प्रशासनाकडनं याची माहिती घेऊ शकता। प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी मला सांगितलंय की साहेब हे जे सुशोभीकरण केलंय येत्या 2 महिन्यामध्ये हे काढून टाकावं लागणार आहे। मला फक्त एकच प्रश्न विचारायचा आहे की हे सगळं आपण फक्त लोकांना दाखवण्यासाठी करतोय का डोंबिवलीच्या विकासासाठी करतोय? माझी त्यांना कळकळीची विनंती आहे की हे सगळे लोकांचे पैसे आहेत, लोकांचे पैसे अशा पद्धतीने वाया घालू नका। मी या सगळ्यासाठी बाहेर पडलोय। हे सगळं जे चुकीच्या पद्धतीने जे काम चाललंय ना त्याच्या विरोधात आवाज उठवणं शक्य नव्हतं। लोकांसाठी आवाज उठवण्यासाठी मी बाहेर पडलोय। हे जे लोकांच्या पैशाचा अपव्यय आहे आणि बघा कॅप्टन विनय कुमार सच्चान हे आमच्या डोंबिवलीकरांची अस्मिता आहे, आमच्या डोंबिवलीकरांचा अभिमान आहे आणि त्या अभिमानाला जर कोण धक्का लावत असेल तर त्यांना आम्ही त्यांची जागा दाखवणार। कल्याण से सी न्यूज संवाददाता दीपक मोरे की रिपोर्ट। फिलहाल इस खास रिपोर्ट में बस इतना ही। देश दुनिया की बाकी खबरों को जानने के लिए आप देखते रहिए सी न्यूज भारत।